हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता बघा, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळी कामं हेच चालू आहेत. म्हणजे आता शेतातील जी काही पिकं होती, कडधान्य होते, ते सगळे कापून झाले, मळून झाले. आता घरी आणलं, बियाचं जेवढे ठेवायचं ठेवलं तेवढे ठेवले आणि बाकी जे पीक आहे, धान्य आहे, त्याची कशी विल्हेवाट लावायची, कसे व्यवस्थित ठेवायचं, हेच सगळीकडे चालू आहे. आणि उन्हाळा लागला आणि इतकी कडक ऊन आहे, बाहेर पडायची सुद्धा इच्छा होत नाही. तर घरातल्या घरात असे सावलीत बसून जी काही कामं आहेत ती करता येईल ती करतात. नंतर 4च्या पुढे जी काही कामं असतात. आणि मला बनवायच्या होत्या साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या, साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. तर 2 प्रकार मी एकाच दिवशी बनवणार होते. तर मी एका दमात बनवत नाही. एक पदार्थ असेल ना तर 2दा बनवते, म्हणजे 2 भागामध्ये डिवाईड करते. जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल ना, 1-2 किलो, 2-4 किलोचं, तर एका वेळेसच मी करत नाही. 4 किलोचं असेल बनवायचं तर मी एक दिवशी 2 किलोचं, एक दिवशी 2 किलोचं एकच पदार्थ अशी 2दा करते. म्हणजे कसं की आपल्याला ताण पण पडत नाही आणि आपण एकटीच आहे, मी एकटीच आहे, मग मला घरातलं पण बघावं लागते, मुलाला पण बघायला लागते आणि जे काही पदार्थ बनवायचं असेल ते सुद्धा करायला लागते. म्हणून मी अशी 1-2दा अशी थोडं थोडं करून बनवते. तर एक दिवशी बनवली होती तर अर्धेच झाले होते ते बनवून, आणि आज बनवली साबुदाणा बटाट्याच्या कुरड्या. तर आता झाले माझे, तो आता एक पदार्थ कंप्लीट झाला. आता त्याला बनवायचा नाही. डबा भरला माझा आणि चांगला मोठा डबा आहे, तर डबा भरूनच बनवते मी. आणि रुद्रांशला ना साबुदाणा बटाट्याच्या कुरड्या जास्त आवडतात. बाकी वस्तू नाही आवडत एवढे, पण ते तळून खातो. आणि बाकी फिंगर असतील, चिप्स असतील, हे कच्चे खातो. पापड सुद्धा कच्चे खातो. फक्त ते साबुदाणा बटाट्याच्या कुरड्या आहेत त्याच तळलेल्या त्याला आवडतात. त्याच्यासाठी म्हणून खास करून मी तो पदार्थ जास्त बनवते. साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता आणि साबुदाणा छान असा भिजलेला आहे. तर गरम पाणी टाकून मी साबुदाणा भिजवला होता. म्हणजे मला साबुदाणा आणि बटाट्याचे पापड सुद्धा करायचे होते. जर आपण गरम पाण्याने भिजवलं साबुदाणा तर नंतर शिजवायची काही गरज नाही पडत. आणि बटाटे मी 3.5 किलो आणले होते, तर तिथून 1 किलो बटाटा ठेवून घेतला आणि 2.5 किलो बटाटा बॉईल केला. तर त्याच्यातूनच मला पापड पण बनवायचे आहेत आणि कुरड्या पण बनवायच्या आहेत. म्हणजे 2 पदार्थ बनवायचे आहेत. तर पापड मी थोडेच बनवणार आहे. आणि हे जे पदार्थ मी बनवते त्यावेळेस बटाटे, तर स्वयंपाक करते त्यावेळेस स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी कुकर ठेवला होता, तर बटाटे शिजून गेले. आणि कुकर छोटा असल्यामुळे मी बटाटे 2दा शिजवायला ठेवले. बाकी जी घरातली कामं आहेत, स्वयंपाक, भांडी, झाडझूड, फरशी पुसणे, कपडे धुणे, हे सगळे करते मी. त्याच्यानंतर जो काही पदार्थ बनवायचा असेल तो बनवते. तर जवळपास मला 10 वाजले होते आता बनवायला. जेव्हा वरती गेली त्यावेळेस, टेरेसवर गेली त्यावेळेस मला 10 वाजले होते. आणि आता कडक ऊन आहे ना, जरी आपण 10-11ला बनवलं तरी पण दिवसभरात सुकून जातात. नाही सुकले, थोडेफार नरम असले तर आपण दुसऱ्या दिवशी ऊन दाखवलं तर लगेच असे सुकून जातात. पण आपण आधी बनवलं आणि नंतर काम करते म्हटलं ना, तर खूप आळस येतो. मला तर खूप आळस येतो. त्याच्यामुळे जे काही मला पदार्थ बनवायचे असतील ते सगळ्यात आधी मी सगळे घरचे कामं करते, त्याच्यानंतर तो पदार्थ बनवायला घेते. एक कुकर बटाटा शिजला होता, तो आता मी सोलून पण घेते. आणि सोलून झाला आणि मी किसायला घेतली. म्हटलं आता थोडंसं मोकळा वेळ आहे तर हे एवढं कामं करून ठेवूया. आणि मी किसायला घेतली तर रुद्रांशलाच किसायचं होतं. अधीमधी त्याचं तेच चालू राहतं. रुद्रांशचं असंच असते. स्वतः पण, म्हणजे स्वतः तर काय करणारच नाही, पण मला पण करू नाही देत मधात. आणि कसं, म्हणूनच मी ना असं थोडे थोडे पदार्थ करते, म्हणजे आपल्याला पण ताण नको. आणि आपल्या किती कसं काय ओरडणार मुलांना, मुलं काय ऐकणार आहे तर नाहीच आहेत. त्याच्यामुळे आपणच जरा कमी करायचं. साबुदाणा बटाट्याच्या कुरड्या मिक्स करून झाल्या. लाल तिखट टाकलं, जिरं टाकलं आणि उपवासाचं जे मीठ आहे ते टाकलं. आणि रुद्रांशला असा कच्चा पीठ खायला सुद्धा भरपूर आवडतो. ते झालं भिजवून, बाजूला केलं. आणि बाकी आता तो साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड करायचे आहेत. त्याच्यासाठी साबुदाणा सुद्धा छान असा भिजलेला आहे. गरम पाण्यात टाकलं होतं मी भिजत, तर छान भिजला. बटाटे इथे मॅश करून घेते. नंतर बटाटे, साबुदाणा एकत्र करायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचा. एकदम बारीक, एकदम बारीक पण करता येतो पेस्ट, पण मी थोडंसं असं जाडसरच ठेवली. म्हणजे थोडेफार पापडामध्ये ना असे दाणे दिसले पाहिजे साबुदाण्याचे, याच्यासाठी. नाहीतर आपण बारीकही करू शकतो आणि नंतर पापड बनवू शकतो. साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर आता मिक्सरला लावूया. मिक्सरला लावल्यानंतर, बारीक पेस्ट केल्यानंतर त्याच्यात आपल्याला चवीपुरतं तिखट, चवीपुरतं मीठ, हे सगळं टाकून घ्यायचं.
आमच्या लहानपणी ना माझी आई बनवायची तर कुडो 2 किलोचे पापड बनवायची, म्हणजे 10 पायल्या 12 पायल्याचे तांदळाचे पापड बनवायची, गव्हाच्या कुरड्या बनवायची, परत तांदळाच्या कुरड्या बनवायची, साबुदाण्याचे जे आपण साधे नेहमी करता जे पारंपरिक पापड आहेत, आता तर हे नवीन नवीन पद्धती निघल्या तर काय काय लोक करतात आणि त्यांचं बघून आपण पण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण माझी आई साबुदाण्याचे ते उकडून मीठ वगैरे घालून ते असे पापड करायची, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नव्हती करत, असे साधेपणाचेच करत होती. आणि आत्ता आपण मोबाईल बघतो, काय बघतो आणि त्यांच्या रेसिपी पाहून आपण करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा किती फरक. पण ते लहानपणीचे दिवस भरपूरच मजेशीर होते. तेव्हा कावडे आले तर कावड्यांना बघायचे, कावड्यांना हाकलायचे दिवसभर. किती म्हणजे एकटे एकटे न करता आमच्या मोहल्ल्यातल्या बाया वगैरे यायचे बनवायला, पापड लाटायला, असे बनवायला एकीमेकीचे सगळे करू लागायचे. आणि आता कसं झालंय, आपलं आपलं करायचं आणि आपलं आपलं खायचं. पण आजही गावखेड्यामध्ये पापड लाटायचे असतील किंवा वड्या टाकायच्या असतील तर मोहल्ल्यातल्या बाया 4-5 बाया मिळूनच करतात, एकीमेकीचे पापड लाटतात, वड्या टाकायला सुद्धा येतात आणि बोलवतात. ही गावखेड्यामध्ये आता पण चाल आहे. आता मी तर इथे एकटीच आहे, तर मागच्या वर्षी सुद्धा मी एकटीच टाकली, वड्या पण एकटीच टाकली. आणि पापड तेवढे मी अथरावरचे बनवते, घरून जे लाटलेवाले पापड असतात, लाटले पापड मी आईकडून आणते. आता आलो आम्ही वर पापड कुरड्या बनवायला. रुद्रांसुद्धा आला तर भरपूर सगळं घेऊन यावं लागलं वरती. आणि भरपूर ऊन आहे, तुम्ही बघू शकता वरचं वातावरण बघा, ऊन किती आहे. आणि सगळं काय काय सुकवायला टाकलं आहे. घरमालक आईचे जे चणे आहेत डाळ काढायसाठी त्यांनी सुकवायला टाकलेलं आहेत. आता हिवाळा संपला तर कपडे धुतलेले आहेत, कपडे सुद्धा आहेत. चला तर मग आता बनवून घेते. 2 अशा प्लास्टिक अंतरल्या, एका प्लास्टिकवर कुरड्या बनवणार आणि एका साबुदाणा आणि बटाट्याचे पापड सुरुवातीला बनवते, त्याच्यानंतर मी कुरड्या बनवणार. तर याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ टाकलेलं आहे आणि तिखट टाकलेलं आहे चवीपुरतं, फक्त 2च पदार्थ टाकलेले आहेत मसाल्यापैकी. तर असे गोल गोल छोटे छोटे बनवूया, आपले छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे. अजून आमच्याकडे वाळवणीतले पदार्थ बनवायला सुरुवात केली नाही आहे बऱ्याच लोकांनी. कसं आता शेतीतली कामे जस्ट आटोपली आणि जे शेतीतले पिकं वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवणार, त्याच्यानंतर हे कुरड्या पापड बनवायला लागणार. पण जे खाली पिली लोक आहेत, ज्यांच्याकडे वेळ आहे, त्या लोकांनी बनवलं थोडंफार, नाहीतर अजून सुरुवात झाली नाही आमच्याकडे, एका दुक्काच बनवणं चालू आहे. तर मी आता आपल्याकडे वेळ आहे आणि नंतर ऊन पण कडक होते, याच्यासाठी मी म्हटलं थोडं थोडं आपलं बनवून घेऊया. तर माझं पण जास्त झालेलं नाही आहे. चिप्स बनवली तर थोडेच बनवली होती, अजून बनवायचे आहेत. आता बटाटे जसे बाजारात गेली, बटाटे आणले तसे तसे मी बनवते आणि बनवायला सुरुवात केली. आता इथे म्हणतो रुद्रांश मला कुरड्या बनवू दे. आता त्याला ते साच्याच पेलत नाही, त्याचा हात आहे छोटासा, साचा आहे मोठा, तर तो कसं काय बनवणार. तरी मी बनवतो म्हणतो. नंतर बनवायला दिली पण त्याला काही जमलं नाही, तर तो काय म्हणत होता, मी आता दुकानात जाणार आणि छोटासा घेऊन आणणार माझ्यासाठी आणि नंतर मी शेव बनवणार, चकली बनवणार, असं त्याचं म्हणणं होतं. आणि बघू शकता तुम्ही तो बनवायला लागला, पण त्याच्याच्यानं काही पडत नाही आणि पडले तर असे लांब सडक कसे मसे पडले, पण मी ते ठेवू दिले. मलाच ओरडतो तो, असं का करतो मम्मी, ऐसी क्यों करती है, मुझे क्यों बनाने नहीं देती है, असं त्याचं म्हणणं चालू आहे. आणि फुगला सुद्धा, ऊन पण भरपूर लागते आणि चप्पल पण नाही, पायात चटके लागतात, म्हणून झाले एकदाचे बनवून. पण हवा एवढा सुटला ना तर सगळी अशी धूळ जाते त्याच्यामध्ये, कचकचच वाटणार सगळं. पण आता काही इलाजच नाही, कधी कधी असंच होते, काही करायला गेलं आणि हवा सुटतो आणि बघा हवा सुटला सगळी रेती वाढू जाते की काय काय माहिती. जाऊ दे, आता बनवलं तर काय, तसं सुकणार तर वरची वाळू निघून जाते सुकल्यानंतर. ते आता थोडेसे असे ड्राय होत आले आहेत ना, तर निघून जाते ती वाळू, तेवढं काही नाही. उलटव ना, खातेस नुसता. अभी है पलटाना, पलटवून टाक. अरे खावाचे नव्हत ना, पलटव ना. आता 3-4 वाजले आहेत आणि आम्ही गेलो वर परत
सुकले काय म्हणून बघायला. तर सुकले होते. आता पलटवून घेणार. तर रुद्रांश तर खायलाच लागला. मी इथे पलटवते आणि 5-6 वाजेपर्यंत आता राहणार. नंतर संध्याकाळी घेऊन जाणार. परत दुसऱ्या दिवशी एक ऊन दाखवायची आणि मग पाहिजे तसे आपण आपल्या डब्यात ठेवू शकतो. असे कच्चे कुरड्या खायला रुद्रांशला भरपूर आवडते. आणि जे पापड बनवले मी बटाटा साबुदाण्याचे ते सुद्धा त्याला खूप आवडले. म्हणजे दोन्ही पदार्थ आवडीचे झाले रुद्राच्या. दुसऱ्या दिवशीची ऊन परत दाखवली आणि छान असे खुडखुडीत सुकलेले आहेत. नंतर आता डब्यात टाकून देते. तर हा जो डब्बा आहे त्या डब्यामध्ये फक्त साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या आहेत. आणि मागच्या वर्षी सुद्धा मी ह्याच डब्याभर बनवल्या होत्या तरी सुद्धा संपल्या.